महानगरपालिकेच्या निवडणुका घेणं माझ्या हाती असतं तर उद्याच घेतल्या असत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका मुलाखतीत उत्तर. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये फार काळ प्रशासक असणं चुकीचं असल्याची प्रतिक्रिया. बीडच्या शिरूर तालुक्यातल्या पिंपळनेरमध्ये राष्ट्रसंत भगवान बाबा यांचा 91वा नारळी सप्ताह. धनंजय मुंडे आणि सुरेश धस एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता. धनंजय मुंडे यांच्यासोबत स्टेज शेअर करू नका, तुमची विश्वासार्हता संपेल. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांचा सुरेश धस यांना सल्ला. अजून देशमुखांना न्याय मिळालेला नाही, त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाईल असंही वक्तव्य. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह आगपाखड. विषमतेचं बीज पेरणारे विचार. रेशीम बागेतही सपकाळांचा हल्लाबोल. दुसऱ्याचं घर जाळलं तर आपलंही घर जळतं हे दंगलीनंतर समजलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांवरती बोचरी टीका केली. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज रोहित पवारांच्या मतदारसंघात दौरा. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमाला राहणार उपस्थित. कार्यक्रमामध्ये अजितदादा आणि राम शिंदे एकाच मंचावर. अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये रोहित पवार समर्थकांकडून अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर्स. आज अजित पवार एका कार्यक्रमानिमित्त जामखेडमध्ये. राज्यातल्या काँग्रेस नेत्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीला सर्व खासदार, आमदार आणि महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा काँग्रेस कमिटी आणि प्रदेश कमिटीही बरखास्त करा. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव खान नायडू यांची हायकमांडकडे पत्राद्वारे मागणी. उद्धव ठाकरेंनी बोलवली पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ दरेगावी पुढचे 3 दिवस गावी असणार. घरगुती कार्यक्रम असल्यामुळे 3 दिवस दरेगावी मुक्काम. नारायण राणे आणि त्यांच्या पत्नी नीलम राणे यांनी नितेश राणेंच्या मंत्रालयातल्या दालनाला भेट दिली. नितेश राणे कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच भेट. अभिनेता सागर कारंडेची फसवणूक करणारा गजाआड अक्षय कुमार गोपालन नावाच्या आरोपीला सायबर पोलिसांनी ठाण्यातनं अटक केली. दरम्यान आरोपीने क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करून पैशांची विल्हेवाट लावल्याचीही माहिती. नाशिकमध्ये पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या 14 आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी. घटनेच्या तपासासाठी पोलिसांकडून कोर्टात करण्यात आली होती 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.